नमस्कार, मी प्रियांका रांगणे. आपल्या मराठी जॉब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण वेगवेगळे जॉब अपडेट बघतो. आज सुद्धा मी तुमच्यासाठी खूप चांगली जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून ही अपडेट आलेली आहे. टेम्पल ट्रस्ट म्हणजे सरकारी जॉब असणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण माहिती आहे. आपण त्यांच्या ऑफिशियल पेजवरती आहोत. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक, त्याच्यानंतर आपल्याकडे PDF आहे, 48 पानी PDF आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यानंतर 23 मार्च 2024 आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट असणार आहे 12 एप्रिल 2024. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तुम्हाला जो जॉब करायचा आहे, नोकरीचे ठिकाण सांगितलेलं आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत, वेतन, अर्जाची फी, सर्व माहिती, शिक्षण किती लागणार आहे, त्याच्यानंतर इथे ही नोकरीचे प्रकार म्हणजे परमनंट नोकरी आहे. ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. सविस्तर माहिती पूर्ण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स घेऊन येत असतो. सो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. ही ऑनलाईन फॉर्म भरण्यास आहे, सुरुवात झालेली आहे. क्लोजर डेट सांगितलेली आहे, लास्ट डेट ऑफ पेमेंट सांगितलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट तुम्हाला या तारखांमध्येच भरून घ्यायचं आहे. फॉर्म सुद्धा 23 मार्च 2024 ते 12 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही भरू शकता. सो इथे PDF आहे, ते पण आपण बघून घेऊयात. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून आलेली आहे अपडेट. त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, IBPS ऑनलाईनद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे 23/3/2024 आणि लास्ट डेट 12 एप्रिल 2024 असणार आहे. आणि ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध परीक्षेच्या आधी 7 दिवस तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे. हे सुद्धा सांगितलेलं आहे. परीक्षेचे शुल्क सांगितलेलं आहे बघा, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे, मागासवर्गीय, अनाथ उमेदवार बाकीच्यांसाठी 900 रुपये असणार आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच इथे हे ऑनलाईन पद्धतीनेच फक्त परीक्षा शुल्क किंवा फी इथे स्वीकारले जाणार आहे सांगितलेलं आहे. अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना सांगितलेल्या आहेत त्यांनी. ऑनलाईन फी लास्ट तारीख 12 एप्रिल 2024 आहे, ही सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे माझून माहिती सांगितलेली आहे. वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं हे पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. आता प्रोफाईल निर्मिती किंवा प्रोफाईलसाठी तुम्हाला जे काही न्यू रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहे ते सर्व इथे आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर इथे अर्ज नोंदणीची सांगितलेलं हे रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करायचं आहे. परीक्षा शुल्कसाठी ऑनलाईन मोड आहे. त्यानंतर अपलोड फोटो, सिग्नेचर तुम्हाला करायचं आहे. सगळे त्याची साईज वगैरे इथे दिलेले आहे. यामध्ये सांगितलेलं आहे बघा, छायाचित्र, प्रतिमा म्हणजे तुमच्या फोटोची साईज किती पाहिजे आहे, उंची, रुंदी, हे सर्व माहिती इथे सांगितलेली आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घ्यावी, हे सुद्धा सांगितले. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला प्रिंटआउट सुद्धा घ्यायची आहे. परीक्षा होणार आहे, त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर आपण अजून स्क्रोल करत आहोत. परीक्षा केंद्र काय आहे, ऑनलाईन सदर परीक्षा प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. पदसंख्या सांगितलेला आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर गट क्रमांक ड मधील खालील, आता खाली जे दिलेलं आहे त्याचे पूर्ण जे आपण पद बघून घेऊयात. सहाय्यक व्यवस्थापक, धार्मिक आहे, नेटवर्क इंजिनियर आहे, हार्डवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, मास मीडिया प्रमुख, अभिरक्षक, भंडारपाल, सुरक्षा निरीक्षक, असे वेगवेगळे एकूण 20 पद आहेत आणि एकूण 47 जागा आहेत. 47 जागा आहेत बघा. शिपाईसाठी 10 आहे, संगणक सहाय्यकसाठी 1 आहे, लिपिक टंकलेखकसाठी 10 आहे, वायरमॅनसाठी 2 आहे, मिस्त्री आहे, प्लंबर आहे, अशा बऱ्याचशा जागा आहेत. त्यामध्ये तुम्हाला शिक्षण किती लागणार आहे बघा. सहाय्यक व्यवस्थापक, धार्मिक, मान्यताप्राप्त म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. कोणतेही शाखा चालणार आहे, कोणतेही म्हणजे असं नाही की फक्त आर्ट, कॉमर्स, कोणतेही चालणार आहे. आर्ट असू द्या, सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, तुम्ही कोणत्याही शाखातून तुम्हाला MSc कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. नेटवर्क इंजिनियर मान्यताप्राप्त म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर हार्डवेअर इंजिनिअरिंगचं सुद्धा तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरचं सुद्धा सेम सांगितलेलं आहे. लेखापालला इथे ग्रॅज्युएशन तुम्हाला कॉमर्समधून झालेलं पाहिजे आहे सांगितलं. MSc कंपल्सरी पाहिजे आहे. त्यानंतर जनसंपर्क अधिकारी बॅचलर ऑफ सोशल वर्क BSW कंप्लीट झालेलं पाहिजे आहे, पण MSc कंपल्सरी आहे. मास मीडिया प्रमुख त्यांचं सुद्धा त्या शिक्षण झालेलं पाहिजे आहे. ग्रॅज्युएशन त्या शाखेमधून झालेलं पाहिजे आहे. अभिरक्षक सांगितलेलं आहे. प्रोसेस ग्रॅज्युएट डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन झूलॉजी ऑर बॉटनी.
यांचं सुद्धा MSCIT म्हणजे सर्व याच्यासाठी MSCIT इथे कंपल्सरी सांगितलेलं आहे किंवा उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे. भांडारपाल इथे मान्यताप्राप्त विद्यार्थी शाखेचे पदवीधारक आणि MSCIT कंप्लीट पाहिजे आहे. त्यानंतर इथे मराठी तुम्हाला जे टायपिंग असणार आहे 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिश इथे 40 पर मिनिट पाहिजे आहे. सुरक्षा निरीक्षक आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आणि तुमची हाईट वेट परत पुरुषांसाठी किती महिलांसाठी किती हे सांगितलेलं आहे. स्वच्छता निरीक्षक आहे त्यांचं सुद्धा सांगितलेलं आहे. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी BSW कंप्लीट झालेला पाहिजे आहे. त्यानंतर इथे प्रत्येक जे तुमचं शाखा असण्याचे जे पद आहे त्यानुसार तुमचं शिक्षण दिलेलं आहे तुम्ही नक्कीच चेक करून घेऊ शकता. तुम्हाला इथे फक्त ग्रॅज्युएशन कोणत्याही याच्यातून झालं तरी चालणार आहे किंवा इथे शिपाईसाठी माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असेल तरी सुद्धा चालणार आहे. फक्त तुम्हाला कॉम्प्युटर व्यवस्थित यावं हे माहिती सांगितलेली आहे म्हणजे MSCITची सर्टिफिकेट पाहिजे आहे. त्यानंतर इथे लहान कुंट म्हणजे तुमचे जे तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहे त्याची लिस्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे सॅलरी किती भेटणार आहे सांगितलेली आहे बघा. सहाय्यक व्यवस्थापक यांना 38,600 ते 1,22,800 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. नेटवर्क इंजिनियरला पण सेम आहे. हार्डवेअर इंजिनियरला सुद्धा म्हणजे खूप चांगली सॅलरी आहे इथे. खूप 1,22,800 पर्यंत इथे सॅलरीची तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. लेखापाल आहे त्यांना सुद्धा 35,400 ते 1,12,400 पर्यंत. त्यानंतर इथे प्लंबरसाठी सुद्धा 25,500 ते 81,100. शिपाईसाठी सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत इथे सॅलरी भेटणार आहे. खूप चांगली संधी आहे, खूप मोठी संधी आहे. इथे परीक्षेद्वारे तुमची निवड होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इथे जी परीक्षा असणार आहे त्याचं स्वरूप व दर्जा सांगितलेला आहे. सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक आहे त्यांना मराठीमध्ये 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25, बुद्धिमत्ता गणित असे एकूण 100 प्रश्न व एकूण गुण 200-120 मिनिटं असणार आहे. ही पूर्ण माहिती आहे. त्यानंतर नेटवर्क इंजिनियरसाठी आहे. तुमच्या पदानुसार किंवा तुमच्या शिक्षणानुसार तुम्ही इथे नक्कीच चेक करू शकता. नेटवर्क इंजिनियरसाठी सुद्धा 100 क्वेश्चन 200 मार्क्स असणार आहे 120 मिनिटं. त्यानंतर हार्डवेअर इंजिनियरसाठी सुद्धा आहे. सर्वांसाठी वेगवेगळं दिलेलं आहे बघा इथे तुम्ही चेक करू शकता. जनसंपर्क अधिकारी आहे मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25 असे एकूण प्रश्न 100 आणि एकूण गुण 200-120 मिनिटं असणार आहे. त्यानंतर इथे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी आहे. सहाय्यक सुरक्षा निरीक्षक आहे. त्यानंतर इथे प्लंबरसाठी सुद्धा दिलेला आहे. तुमचं ITI कंप्लीट आहे का, काठिण्य पातळी 10वी असं म्हणजे 10वीचे आसपासचे जे क्वेश्चन आन्सर्स असणार आहे ते असणार आहे. ITI रिलेटेड असणार आहे. तुम्हाला ते सिलेबस चेक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार अभ्यास करून इथे फॉर्म भरायचा आहे. खूप चांगली संधी आहे कारण परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि इथे टेस्ट झाल्यानंतर तुमचं पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक इथे सगळी पूर्ण माहिती दिलेली आहे बघा म्हणजे पूर्ण जे सिलेबस असणार आहे ती सर्व माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही नक्कीच चेक करायचं आहे. 12वी मराठी 12वी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान इंग्रजी हे संपूर्ण सिलेबस इथे दिलेला आहे. नेटवर्क इंजिनियरसाठी काय असणार आहे. त्यानंतर इथे नेटवर्क इंजिनियरसाठी युजेस ऑफ मॅप्स अँड फील्ड हे पूर्ण जे प्रोग्रामिंग विथ C++ हे बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला यावं त्यानुसारच त्याची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर हार्डवेअर इंजिनिअरिंगसाठी सुद्धा दिलेलं आहे. सेम थोडक्यात सिलेबस आहे. थोडंफार चेंजेस आहेत. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी सुद्धा आहे. इथे लँग्वेजेस येणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम कॉम्प्युटर नेटवर्क ह्या बेसिक गोष्टी जे झालेल्या आहेत त्याबद्दल इथे क्वेश्चन्स असणार आहे. हे पूर्ण सिलेबस सुद्धा मेन्शन केलेला आहे. इथे चेक करू शकता तुम्ही. त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. आपण संपूर्ण माहिती बघितलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात लास्ट डेट असणार आहे. परमनंट नोकरी आहे. सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. नोकरीचे ठिकाण तुळजापूर आहे. इथे 12 एप्रिल 2024 लास्ट डेट असणार आहे. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फी असणार आहे. इथे 15,000 ते 1,12,400 पर्यंत सॅलरी आहे. खूप चांगली संधी आहे. कोणाला जॉबची गरज असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्रातील सर्व उमेदवार तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहे कारण इथे कोणतीही अनुभवाची गरज सांगितलेली नाहीये. फ्रेशर असू द्या तरी सुद्धा ऍप्लिकेशन करू शकणार आहेत. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.